नमस्कार मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टलसाठी शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता वर्गानुसार बघणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की इयत्ता 1ली ते 5वी करिता प्राथमिक शिक्षकाची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता कोणती असावी. तर बघा मित्रांनो, शासन निर्णयासोबत जोडलेले परिशिष्ट म्हणजे इथं तुम्हाला बघा मित्रांनो डी-एड असायला पाहिजे किंवा तुम्ही बी-एड असायला पाहिजे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी परीक्षा हे तुम्ही कसे असले पाहिजे मित्रांनो, उत्तीर्ण असलेले अनिवार्य आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे NCTE यांच्या तत्वानुसार आपण टी-ई-टी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणे गरजेचे आहे मित्र. दुसरा पॉईंट असा आहे की जर तुम्ही 6वी ते 8वी करिता प्रयत्न करत असाल उच्च प्राथमिक शिक्षिका, यासाठी पण मित्रांनो तुम्हाला बी-एड असणं गरजेचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा मीन्स टी-ई-टीचा पेपर 2 बघा मित्रांनो, इथं 6वी ते 8वीसाठी टी-ई-टी पेपर 2 इथे CTET पण लागू होते मित्रांनो. हे उत्तीर्ण असणं गरजेचे आहे मित्रांनो. आणि 1ली ते 5वीसाठी मित्रांनो टी-ई-टीचा पेपर फर्स्ट तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे. 6वी ते 8वीसाठी पेपर 2 उत्तीर्ण असणं गरजेचे आहे मित्रांनो. 9वी ते 10वी करिता माध्यमिक शिक्षकाकरिता मित्रांनो बघा तुम्ही ग्रॅज्युएशन प्लस डी-एड किंवा बी-एड हे असणं गरजेचे आहे मित्रांनो. हे शासन निर्णयानुसार जोडलेले जे परिशिष्ट क नुसार आहे माध्यमिक, या सगळ्यामध्ये 50% ॲटलिस्ट कास्टवाल्यांना 50% असणे अनिवार्य असते मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला बी-एड असणे फार गरजेचे असतं. त्यानंतर मित्रांनो बघा इयत्ता 11वी ते 12वीसाठी तुम्हाला शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता ड नुसार म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बी-एड असणे तुम्ही गरजेचे आहे मित्रांनो. तर ही आहे मित्रांनो 1ली ते 5वी करता अर्हता, त्याच्यानंतर 6वी ते 8वी करता, 9वी ते 10वी करता आणि 11वी ते 12वी करता असणे गरजेचे आहे मित्रांनो. तर यामध्ये बघा 50% आपल्याला असले पाहिजे. डी-एडमध्ये, बी-एडमध्ये, पदवीमध्ये की पदव्युत्तरमध्ये सगळ्यामध्ये आपल्याला 50% असले पाहिजे मित्रांनो, जे कास्टमध्ये येतात. ओपनवाल्यांना जास्त पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.